नमस्कार सर्वांना। कोणार्क ओडिसा या सूर्य मंदिरामध्ये आपण आत्ता आहोत आणि अश्वारूढ झालेली ही सूर्य प्रतिमा आपल्याला दिसते आहे। ही सूर्य अस्तंगत होणारा सूर्य अशा प्रकारचा असेल अशी मूर्तिकाराची भावना आहे आणि ही मूर्ती त्यांनी इथे लावलेली आहे। त्याच्या खाली एक टायटल पण लिहिलेलं आहे, अस्तगत सूर्य। त्याचप्रमाणे अजून एक प्रतिमा इथे आपल्याला सूर्यदेवाची दिसते आहे, ज्याच्या डोक्यावरती मुकुट नाही आहे आणि सूर्यदेव आहे तिथे, आणि ही माध्यान्ह सूर्याची प्रतिमा आहे असं मूर्तिकाराचं म्हणणं आहे। त्या पद्धतीने त्यांनी खाली इथे टायटलसुद्धा दिलेलं आहे, माध्यान्ह सूर्य। तसंच अजून एक प्रतिमा इथे आपल्याला सूर्यदेवाची दिसते आहे। या सूर्यदेवाच्या प्रतिमेमध्ये या आणि या प्रतिमा दोन्ही सारख्याच आहेत, फक्त एकाच्या डोक्यावर मुकुट आहे आणि मुकुट असलेली ही जी प्रतिमा आहे सूर्यदेवाची, ती उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे असं मूर्तिकार आपल्याला दर्शवतो। आणि इथं त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे, उदय सूर्य। आता या तिन्ही प्रतिमा पाहिल्यानंतर आपल्याला काही विशेष आश्चर्य वाटेल असं नाही, परंतु माझ्या मनातला एक संभ्रम आहे तो पुढे आहे। चला बघूया। आपण मगाशीच पाहिलं तशी ही सूर्य अस्ताची प्रतिमा अश्वारूढ झालेली, परंतु जर तुम्ही इथं खाली बघाल तर इथे उत्तर पार्श्व किंवा नॉर्थ साईड दिशा असं लिहिलेलं आहे, म्हणजेच मंदिराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये ही मूर्ती प्रस्थापित आहे। असं का बरे? सूर्यास्त असेल तर पश्चिमेला असायला हवी होती असा माझा एक भ्रामक संभ्रम किंवा माझे एक प्रश्न। त्याचप्रमाणे ही दुसरी मूर्ती जिच्या डोक्यावरती मुकुट आहे, मगाशी आपण पाहिलं, ती पूर्वेला हवी होती कारण ती सूर्योदयाची आहे प्रतीक। ही पश्चिम पार्श्व म्हणजे पश्चिम पार्श्व, पश्चिमेची मागची बाजू पूर्व असं त्यांना म्हणायचं आहे का? थोडंसं विवादास्पद आहे। त्याच्यानंतर ही माध्यान्ह सूर्याची प्रतिमा ही त्यांनी दक्षिण दिशेला ठेवलेली आहे। तर दक्षिण दिशेला ठेवलेली आहे तो काही विषय नाही, तो एकदम व्यवस्थित आहे, परंतु या प्रतिमेच्या उत्तर दिशेवरनं माझा प्रश्न आहे की जर ही सूर्यास्ताची प्रतीक आहे तर ही उत्तरेला काय करते आहे, आणि जर ही सूर्योदयाची प्रतीक आहे तर ही दक्षिणेला पश्चिमेला काय करते? बघूया याचं उत्तर। तर आता आपण इकडच्या एका यांच्या स्टाफपैकी एकांचं म्हणणं आपण ऐकूया, ते काय म्हणत आहेत। सर बोलिए। नहीं, ये जो तीनों मूर्ति होता है अपनी साइड आइडल होता है। आइडल मेन जो आइडल है गर्भगृह के अंदर में था, ईस्ट फेसिंग थे। ये जरा लीजिए साथ में। हाँ, तो देखिए जो मेन मूर्तियाँ गर्भगृह के अंदर में सिंहासन के ऊपर में थे, वो मूर्ति का फेस था पूर्व दिशा में होके था। लेकिन ये जो होते हैं साइड आइडल, तो दक्षिण उत्तर पश्चिम होता है, और अस्तगामी सूर्य जो है ये पश्चिम में रहना चाहिए, पश्चिम में रहना चाहिए, बराबर। हाँ, ये रहना चाहिए। मतलब मंदिर जब टूट गया है उसके बाद ब्रिटिश सरकार ने इस मंदिर का रिजर्व किया है, तो ब्रिटिश सरकार ने शायद ऐसे शायद क्या लगा दिया, शायद नहीं लगा दिया है, तो क्या ना उनका काम होता है प्रिजर्व करना है, संरक्षण करना है। तो मतलब ये मूर्ति अभी जो 1857 के बाद 1865 के बाद जो मूर्ति यहाँ पर ये मंदिर रिस्टोरेशन हुआ, तभी ये मूर्ति गलती से दूसरी जगह पे लगाई गई जा सकती है, ऐसा आप कहते हैं? ये ना हम तो जानते हैं पश्चिम में, तो पश्चिम में सूर्य भंगर माना अस्त सूर्य पश्चिम में रहना चाहिए ना। बराबर। और ये जो सूर्योदय की मूर्त है वो पूर्व में होनी चाहिए थी। नहीं, ये पूर्व में ही होता है। पूर्व में जो है गर्भगृह के अंदर में मेन मूर्ति आती है। अच्छा, लेकिन ये साइड आइडल है ना। ओके। ये हो गया दक्षिण दिशा में सुबह का ब्रह्मा होते हैं। बराबर। उदय ब्रह्मरूपेण मध्याह्न तो महेश्वरं अस्तमानं स्वयं विष्णु मूर्तिष्ठं दिवाकर। उदय ब्रह्मरूपेण उदय ब्रह्मा मध्याह्न तो महेश्वर मध्याह्न महेश्वर अस्तमानं स्वयं विष्णु मूर्तिष्ठं दिवाकर। तीनों मूर्ति अस्तगामी सूर्य को पश्चिम दिशा में जो थे वो उत्तर दिशा में लगा दिया, यही होते हैं चीज। ब्रिटिश सरकार ने जब रिजर्वेशन किया मंदिर का, वही लगा दिया है। हाँ, मतलब ये कहना मैं चाहता हूँ कि मैंने जो देखा कि पश्चिम में की मूर्ति के नीचे उत्तर लिखा हुआ है, वो गलती से लिखा हुआ है, वो सही बात है? सही बात है, गलत नहीं लिखा हुआ, लेकिन वो पश्चिम दिशा में का भगवान रहना चाहिए, पश्चिम दिशा में अस्तगामी सूर्य रहना चाहिए। म्हणजे थोडक्यात आपण जो ऑब्झर्वेशन केलं ते बरोबर आहे। ही मूर्ती पश्चिमेला असायला हवी होती, परंतु ब्रिटिश सरकारने नवीन मंदिर बांधताना ही उत्तरेच्या भागात बसवली आणि ही चूक झाली असेल असं आपण म्हणू शकतो। लॉजिकल पंडित यालाच म्हणतात। धन्यवाद।